नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत। पोलीस भरती, पोलीस प्रशासन, करंट अफेअर्स, सामान्य विज्ञान यावर आधारित प्रश्न असणार आहेत। या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती अशा अनेक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो, जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत। आणि या व्हिडिओला आपले एक लाईक द्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायचा आहे। चला तर आपण सुरू करूयात आपले प्रश्न। बघा, प्रश्न पहिला आहे, कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आहे? कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आहे? तर पर्याय बघा, हत्ती बेट, निलंगा बेट, घोडा बेट आणि खरोसा बेट। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा। बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हत्ती बेट। लातूर जिल्ह्यामध्ये हत्ती बेट हे आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत? लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत? खासदाराचं नाव बघा, डॉक्टर शिवाजी बडप्पा काळगे। लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार कोण आहेत? तर डॉक्टर शिवाजी बडप्पा काळगे। तर हे खासदार कशाचे डॉक्टर आहेत? पर्याय बघा, छातीचे, हाडाचे, डोळ्याचे आणि कॅन्सरचे। तर कशाचे आहेत? पर्याय बघा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, डोळ्याचे। लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर शिवाजी बडप्पा काळगे हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत। उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जास्त जागा मिळाल्या? पर्याय बघा, काँग्रेस, NCP, शरद पवार गट, BJP आणि यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काँग्रेस। काँग्रेस हे बरोबर उत्तर आहे आपलं। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणती विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही? उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा विद्यार्थी मित्रांनो। पर्याय बघूयात आपण, औसा, लाहा, निलंगा यापैकी नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 औसा। औसा हे आपलं बरोबर उत्तर आहे। लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये औसा या विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही। प्रश्न क्रमांक 5 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीच असायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो। आपण पर्याय बघूयात, राजगड, पुणे, शिवनेरी यापैकी नाही। तर याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा द्या आणि मी उत्तर सांगते, पर्याय क्रमांक 3 शिवनेरी हे आपलं बरोबर उत्तर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला। प्रश्न क्रमांक 6 बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? पर्याय बघा, प्रतापगड, कोंढाणा, औसा यापैकी नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रतापगड। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये निर्माण केला। उत्तर लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 1 प्रतापगड। प्रश्न क्रमांक 7 बघा, शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? शिवराज पाटील चाकूरकर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? पर्याय बघा, पंजाब, महाराष्ट्र, मणिपूर यापैकी नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब। शिवराज पाटील चाकूरकर हे पंजाब या राज्याचे राज्यपाल होते। उत्तर लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 1 पंजाब। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालील कोणत्या गोष्टीला GI टॅग प्रणीत झाले आहे? पर्याय बघा, निलंगा राईस, पताडी चिंच, औसा किल्ला यापैकी नाही। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पताडी चिंच। मित्रांनो, GI टॅग म्हणजेच बघा,
GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच भौगोलिक मानांकन, म्हणजे एखाद्या उत्पादनाचा भौगोलिक मूळ आणि गुणवत्ता दर्शवणारे चिन्ह समजा. पताडी चिंच ही लातूर जिल्ह्यातील एक खास प्रकारच्या चिंचेला हे नाव आहे, जी तिच्या चवीसाठी आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून GI टॅग हे त्या चिंचेला प्रणीत झाले आहे. बघा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? पर्याय बघा 79, 288, 545 आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर या पर्यायापैकी त्याचं उत्तर नाही. तर या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर काय असणार? महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर याचं उत्तर असणार 78. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण जागा 78 असतात. तर हे उत्तर या पर्यायामध्ये दिलेलं नाही. तर आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. तर लक्षात ठेवा एकूण जागा किती असतात? तर 78. प्रश्न क्रमांक 10 बघा, लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? पर्याय बघा 1981, 1947, 1950 आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3, 1950. एवढं टक्के भूक्षेत्र हे लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी 1950% वनक्षेत्र आहे. उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? प्रश्न बघा वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पर्याय बघा 1981 साली, 1947, 1950 आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. आपलं योग्य उत्तर या पर्यायामध्ये नाही आहे. तर याचं उत्तर काय असणार? पर्यायामध्ये तर याचं उत्तर दिलेलं नाही. तर याचं उत्तर आहे 16 ऑगस्ट 1982. 16 ऑगस्ट 1982 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्यायामध्ये दिलेलं नाही तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1982 हे बरोबर उत्तर आहे. जी लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर 1982. आणि आपल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. उत्तर लक्षात ठेवा. प्रश्न 12 बघा, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? पर्याय बघा रमेश बैस, नीलमताई गोऱ्हे, पंकजा मुंडे आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. नीलमताई गोऱ्हे हे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? पर्याय बघा सुजाता सौनिक, नितीन करीर, मनोज सौनिक यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुजाता सौनिक हे आपलं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघा, पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला? प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय बघा पेशवे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेशवे. पर्यायामध्ये आपलं पर्याय क्रमांक 1 पेशवे हे आपलं उत्तर आहे. बाजीराव पेशवे यांनी शनिवारवाडा हा किल्ला बांधला होता. तर बघा पुणे येथील शनिवारवाडा हा पेशवे यांनी बांधला. पर्याय क्रमांक 1 पेशवे हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, संसदेमध्ये खालील कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये खालील कोणते घटक समाविष्ट असतात? पर्याय बघा राज्यसभा, लोकसभा लढत होत नाही, राज्यसभा व लोकसभा, राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा. उत्तर बघा पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा हे संसदेमध्ये महत्त्वाचे घटक समाविष्ट असतात. प्रश्न क्रमांक 16 बघा, भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? पर्याय बघा तमिळनाडू, कर्नाटक, ओडिसा यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. भारताचे राष्ट्रपती महोदया ह्या ओडिसा या राज्याच्या आहेत. भारताचे राष्ट्रपती महोदया कोण आहेत? तर बघा
श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या कोणत्या देशाच्या आहे, कोणत्या राज्याच्या आहेत? पर्याय बघा 3, हे आपलं बरोबर उत्तर आहे ओडिसा. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 ओडिसा हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. उदगीर सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले? उदगीर सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले? पर्याय बघा आदिलशहा, निजाम, मुघल यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे निजाम. उदगीर सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने निजाम यांच्या विरुद्ध लढले. कोणी लढले? तर मराठा सैन्याने. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे निजाम. प्रश्न क्रमांक 18 बघा. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? पर्याय बघा जालना, धाराशिव, लातूर यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लातूर. छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये लातूर या जिल्ह्याचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 19 बघा. सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण? सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? पर्याय बघा नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू हे आपलं बरोबर उत्तर आहे. सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू हे नेते सर्वात जास्त कालावधीसाठी पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 20 बघूयात. भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? पर्याय बघा ओम बिर्ला, राहुल नार्वेकर, नरेंद्र मोदी यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओम बिर्ला. भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला हे आहेत. उत्तर लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे ओम बिर्ला हे भारतीय संसदेच्या लोकसभेचे स्पीकर आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघा. UPIचा लॉंग फॉर्म काय आहे? UPIचा लॉंग फॉर्म काय आहे? पर्याय बघा युनायटेड पेमेंट्स इंटरफेस, युनायटेड पेमेंट इंटरनेट, युनायटेड पेएबल इंटरनेट आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे युनायटेड पेमेंट इंटरफेस हा UPIचा लॉंग फॉर्म आहे. लक्षात असू द्या, वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. UPIचा लॉंग फॉर्म काय? तर पर्याय क्रमांक 1 युनायटेड पेमेंट इंटरफेस. प्रश्न क्रमांक 22 बघा. लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लोणार सरोवर सुद्धा म्हणतात. लोणार सरोवर आणि लोणार तलाव हे एकच आहे. लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय बघा बुलढाणा, जळगाव, नांदेड यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लोणार तलाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय बघा मुंबई सर्व अर्बन, ठाणे, रत्नागिरी आणि यवतमाळ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई सर्व अर्बन या जिल्ह्यामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा. भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? पर्याय बघा सुश्रुत, आर्यभट्ट, रामानुज यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये सर्जरीचे जनक सुश्रुत यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 25 बघा. सर्वात लहान विषम संख्या कोणती? पर्याय बघा 0, 1, -1 यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 1 हे आपलं सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 2 1 ही संख्या सर्वात लहान विषम संख्या आहे. लक्षात असू द्या, सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर 1 ही सर्वात लहान विषम संख्या आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्य प्रकार कोणता? निमंत्रण आले तर मी येईल हा वाक्य प्रकार कोणता आहे? पर्याय बघा विध्यर्थ, अज्ञार्थ, स्वार्थ, संकेतार्थ. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संकेतार्थ. निमंत्रण आले तर मी येईल हे वाक्यप्रकार संकेतार्थ वाक्यप्रकार आहे. नंतरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 27. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आपल्याला चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायची आहे. बघा
पर्याय बघा लक्षणा, अभिधा, व्यंजना यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्षणा हे आपलं बरोबर उत्तर आहे. या वाक्य चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती कोणती? तर लक्षणा. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे? विधाने बघूयात अगोदर. पहिलं विधान आहे आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि 2 नंबरचं विधान बघा, आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषामध्ये वापरतात. पर्याय बघा, आपलं बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अ व ब दोन्ही ही विधाने ही बरोबर आहेत. बघा दोन्ही विधानामध्ये काय दिलेले आहे? आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि दुसऱ्या विधानामध्ये दिलेलं आहे आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषमध्ये वापरतात. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, प्रारंभ करणे या अर्थाशीच विसंगत वाक्यप्रकार ओळखा. बघा पर्याय, पाया घालणे, इतिश्री करणे, मुहूर्तमेढ रोवणे यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इतिश्री करणे. प्रारंभ करणे या अर्थाशी विसंगत वाक्यप्रकार कोणता? तर पर्याय क्रमांक 2 इतिश्री करणे. प्रश्न क्रमांक 30 बघा, आजन्म या शब्दाचा समास ओळखा. बघा आजन्म या शब्दाचा समास काय येईल? पर्याय बघा, अव्ययीभाव समास, सत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास. आजन्म या शब्दाचा कोणता समास आहे? तर पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 31 बघा, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात? खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात? पर्याय बघा, XX, XYX, XY आणि XYY, YXY. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 XY ही गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 XY ही गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 32 बघा, चांदीची संज्ञा काय आहे? पर्याय बघा, SI, AU, AG, FE. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AG ही चांदीची संज्ञा आहे. उत्तर लक्षात ठेवा, वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे. चांदीची संज्ञा काय? तर पर्याय क्रमांक 3 AG. प्रश्न क्रमांक 33 बघा, EMC हा सिद्धांत कोणी मांडला? EMC हा सिद्धांत कोणी मांडला? पर्याय बघा, एडिसन, गॅलिलिओ, न्यूटन यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आपण हा प्रश्न समजून घेऊया. EMC हा सिद्धांत कोणी मांडला? ई म्हणजेच आहे एनर्जी, ती जूलमध्ये असते. आणि एम म्हणजे मास जे की किलोग्राममध्ये, आणि सी म्हणजे द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम सेकंड किंवा काय बघा, सी म्हणजे स्पीड आहे लाईटचा व्हॅक्यूममध्ये. समजलं? EMC म्हणजे काय? तर हा सिद्धांत कोणी मांडला? प्रिन्सिपल बघा, EMC हे प्रिन्सिपल कोणी मांडले? म्हणजे सिद्धांत आइन्स्टाईन. हा सिद्धांत आइन्स्टाईनने मांडलेला आहे. आणि त्याचं इक्वेशन आहे E बरोबर MC स्क्वेअर. हा सिद्धांत आहे आइन्स्टाईनचा. बघा प्रश्न क्रमांक 34, निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? पर्याय बघा, 150 ते 75, 100 ते 25, 50, 120 ते 80 आणि 200 ते 100. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120 ते 80. निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? पर्याय क्रमांक 3 120 ते 80 हे आपलं बरोबर उत्तर आहे. उत्तर लक्षात ठेवा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 35, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पर्याय बघा, सोनोग्राफी, EGC, CT स्कॅन यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वांना यायला पाहिजे याचं उत्तर. CT स्कॅन हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी CT स्कॅन हे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 36 बघा, 1 GB गिगाबाइट म्हणजे किती? पर्याय बघा, 1000 KB, 1024 KB, 1024 MB आणि 1000 MB. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1024 MB. 1 GB म्हणजेच गिगाबाइट, 1 गिगाबाइट म्हणजेच 1024 MB. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37, यूट्यूब हे गुगलचे तसे इंस्टाग्राम हे कोणाचे आहे? बघा IMP प्रश्न आहे. यूट्यूब कोणाचा आहे? तर गुगलचा आहे. तर इंस्टाग्राम हे कोणाचे असणार?
पर्याय बघा ॲपल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेटा हे आपलं बरोबर उत्तर आहे. यूट्यूब हे गुगलचे आहे आणि इंस्टाग्राम हे मेटाचे आहे. उत्तर लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 2 मेटा हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, भारतीय चलनी नोटांमध्ये रिकामी जागा सुरक्षा उपाय असत नाहीत. उत्तर बघा, पर्याय बघूयात. वॉटरमार्क, सुरक्षा धागा, लेटंट इमेज, बायोमेट्रिक स्कॅन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बायोमेट्रिक स्कॅन हे आपलं बरोबर उत्तर आहे. भारतीय चलनी नोटांमध्ये बायोमेट्रिक स्कॅन सुरक्षा उपाय असत नाहीत. प्रश्न क्रमांक 39 बघा, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने जिल्हे घोषित केले. कोणते जिल्हे घोषित केले? पर्याय बघा आरक्षित, मागास, आकांक्षित यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आकांक्षित हे आपलं बरोबर उत्तर आहे. वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने आकांक्षित जिल्हे म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, भारत हे रिकामी जागा आहे. भारत हे कोणता देश आहे? पर्याय बघा घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश, संघराज्य, वरीलपैकी सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संघराज्य. भारत हे संघराज्य आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ रिकामी जागा वर्षांचा असतो. तर बघा 3, 5, 4, 2.5. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 वर्षाचा असतो. हे आपल्या सर्वांना माहितीच असायला पाहिजे. उत्तर लक्षात ठेवा. राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. पर्याय क्रमांक 2 5 हे आपलं बरोबर उत्तर आहे. वारंवार येणारा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42 बघा, फेसबुक म्हणजेच मेटा आणि यूट्यूब काय? बघा पर्याय बघा अल्फाबेट, मेनटोटा, हॉटमेल, रेडिट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्फाबेट. यूट्यूब म्हणजेच अल्फाबेट. प्रश्न क्रमांक 43 बघा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पर्याय बघा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी, नवी मुंबई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई. नवी मुंबई या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. उत्तर लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे नवी मुंबई. प्रश्न क्रमांक 44 बघा, पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी किमान रिकामी जागा इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. बघा पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी किती इयत्ता उत्तीर्ण असावे लागते? पर्याय बघा 8वी, 10वी, 12वी, पदवीधर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10वी. पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी किमान 10वी इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे 10वी. नंतर बघा प्रश्न क्रमांक 45, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? पर्याय बघा सामान्य प्रशासन, गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय यापैकी नाही. तर उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य गृह मंत्रालय विभागाच्या अखत्यारीत चालते. लक्षात असू द्या. उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे आपलं गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 46 बघा, वाशिम जिल्ह्यातून रिकामी जागा किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो. तर किती किलोमीटर जातो? पर्याय बघा 48, 68, 98, 108. तर उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे 98. पर्याय क्रमांक 3 98. वाशिम जिल्ह्यातून 98 किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो. नंतर बघा प्रश्न क्रमांक 47, खालील घटनाक्रम कालानुसार लावा. बघा प्लासीची लढाई, पानिपतची तिसरी लढाई, असहकार चळवळ, भारत छोडो चळवळ. तर घटनाक्रम कालानुसार लावा हे आपलं प्रश्न आहे. बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 1 नंबरला प्लासीची लढाई, 2 नंबर पानिपतची तिसरी लढाई, 3 नंबर असहकार चळवळ आणि 4 नंबर भारत छोडो चळवळ हा घटनाक्रम योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48 बघा, 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न खूपच वेळा वारंवार रिपीट झालेला आहे. त्यामुळे प्रश्न हा IMP आहे. तर याचं उत्तर तुम्ही लक्षात असू द्या आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माहिती असेल तर कमेंट पण करा. बघा पर्याय बघूयात. वासुदेव बळवंत फडके, न्यायमूर्ती रानडे, गणेश वासुदेव जोशी,
विनायक दामोदर सावरकर. तर बघा 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर यांनी 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 49 बघा, फ्लेमिंगो हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय बघा राजस्थान, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. बघा फ्लेमिंगो उत्सव हा मुख्यतः आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो. नेल्लोर जिल्ह्यातील सुल्लूरपेटा येथील पुलिकट तलाव आणि नेल्लापट्टू पक्षी अभयारण्यात जिथे हिवाळ्यात स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने येतात, हा उत्सव पक्षी निरीक्षण आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातो, जो या भागातील नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग आहे. तर फ्लेमिंगो उत्सव हा आंध्र प्रदेश या राज्यात साजरा केला जातो. बघा प्रश्न क्रमांक 50, लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभापद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? पर्याय बघा बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभापद हे उत्तर प्रदेश या राज्यातून निवडून जातात. प्रश्न क्रमांक 51 बघा, खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? दिलेल्या पर्यायापैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? बघा पर्याय बघूयात, लोथल, धोलावीरा, मेहरगड, मोहनजोदडो. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेहरगड हे शहर हडप्पाकालीन शहर नाही. प्रश्न क्रमांक 52 बघा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोणत्या जिल्ह्यात आहे? NDA हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय बघा ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे या जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA हे पुणे या जिल्ह्यात आहे. नंतरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे? पर्याय बघा हरभरा, कापूस, वाटाणा, गहू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस हे उदाहरण खरीप पिकांचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 54 बघा, हवेत विखुरलेल्या द्रवकांना रिकामी जागा म्हणतात. हवेत विखुरलेल्या द्रवकांना काय म्हणतात? बघा पर्याय बघूयात, ऑक्साईड, ॲसिड, हायड्रोकार्बन, एरोसोल. बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एरोसोल हे आपलं बरोबर उत्तर आहे. हवेत विखुरलेल्या द्रवकांना एरोसोल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 55 बघा, विराट, विशाल, दिग्विजय या सुधारित जाती म्हणजेच वाण रिकामी जागा पिकाच्या आहेत. कोणत्या पिकाच्या आहेत? बघा पर्याय हळद, सोयाबीन, आले, हरभरा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरभरा हे आपलं बरोबर उत्तर आहे. विराट, विशाल, दिग्विजय या सुधारित जाती हरभरा या पिकाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 56 बघा, पुढीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? बघा पर्याय नैपाळ, चीन, मालदीव, अफगाणिस्तान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे चीन. चीन हा सार्कचा सदस्य नाही. उत्तर लक्षात ठेवा, चीन हा सार्कचा सदस्य नाही. प्रश्न क्रमांक 57 बघा, गलगंड हा रोग आहारातील रिकामी जागा मूलद्रव्य अभावी होतो. गलगंड हा रोग आहारातील रिकामी जागा मूलद्रव्य अभावी होतो. कोणत्या गलगंड हा रोग आहारातील कोणत्या मूलद्रव्या अभावी होतो? बघा पर्याय लोह, आयोडीन, सोडियम, मॅग्नेशियम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयोडीन हे आपलं बरोबर उत्तर आहे. गलगंड हा रोग आहारातील आयोडीन मूलद्रव्य अभावी होतो. प्रश्न क्रमांक 58 बघा, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? पर्याय बघा डिसेंबर, जानेवारी, एप्रिल, मे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जानेवारी. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी जानेवारी या महिन्यात साजरा केला जातो. बघा प्रश्न क्रमांक 59, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? पर्याय बघा यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, लहान आतडे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यकृत हे आपलं बरोबर उत्तर आहे. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत यकृत आहे. बघा प्रश्न क्रमांक 60, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? पर्याय बघा प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्बोदके. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर पर्याय क्रमांक 2 कर्बोदके हे आपलं उत्तर आहे. उत्तर लक्षात ठेवा.
सामान्य विज्ञानमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे, कर्बोदके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.